बनवणार आहोत मिठाचं वांग किंवा भरलं वांग किंवा खारं वांग हे त्याला म्हणतात। त्याच्यासाठी मी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि गावरान लसूण। आता हे वाटण आपण बारीक करून घ्यायचं आहे, पण हे वाटण बारीक करत असताना खूप बारीक नाही करायचे, थोडंसं जाडसर शेंगदाणे आपल्या दाताखाली येतील अशा हिशोबानेच हे बारीक करून घ्यायचं आहे। आणि हो, ह्याच्यामध्ये ना जिरंही 1 चमचा टाकून घ्यायचा आहे, जिऱ्यामुळे आपल्या भाजीला खूप खमंग फ्लेवर येईल आणि जिरे टाकायला विसरू नका। तर तुम्ही पाहू शकता हे आपलं जे वाटण आहे हिरव्या मिरचीचं ते आपण बनवून घेतलेलं आहे। आता मी ही अशी छोटी छोटी वांगी घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। याचं आता थोडं थोडं देठ काढून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने मधून काप देऊन हे वांग आपण चिरून घ्यायचं आहे। आणि वांग चिरत असताना बघून घ्या, नाहीतर त्याच्यामध्ये आळ्या वगैरे राहतील, त्यामुळे वांग व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये टाकायचं आहे। पाण्यामध्ये याच्यासाठी टाकायचं आहे की आपलं वांग असतं ते खूप वेळ जर चिरून ठेवलं तर ते काळं पडतं आतून, त्यामुळे पहिलं वाटण बनवून घ्या आणि त्यानंतर ही वांगी चिरून त्याच्यामध्ये वाटण आपल्याला पटकन भरता येईल। अशा पद्धतीने मी ही सर्व वांगी चिरून घेते। आता वांगी आपण छान चिरून घेतलेली आहेत, त्याच्यातून पाणीही काढून घेतलेलं आहे। तर आपण जे वाटण बनवलं होतं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप थोडंसं लाल तिखट किंवा आपला जो भाजीचा मसाला असतो तोही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा। आपण हे छान वाटणामध्ये थोडंसं तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, ते आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि हे जे वाटण आहे ते छान हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे वाटण या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे वाटण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आमच्याकडे याला खारं वांग किंवा मिठाचं वांग म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। असं पूर्ण गच्च मसालेदार वांग मस्त, हे वांग माझ्या पप्पांना खूप आवडायचं। पप्पांचा जेव्हा उपवास असतो तेव्हा आम्ही हे वांग आवर्जून बनवतो, त्यांना हे खारं वांग खूप 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 आवडतं। हे खारं वांग तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायची मजाच वेगळी असते खरं। अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम करायचं आहे। आपलं आता तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये जे आपण वांगी भरून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि जे वाटण शिल्लक राहिलं होतं आपलं प्लेटमध्ये तेही याच्यावरती टाकून घेणार आहे आणि हे तेलावरती 1-2-3 मिनिटं परतून घेणार आहोत। आता हे वांग आपण छान तेलावरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये पाणी आपण ॲड करून घेऊया। आणि हो, माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा, सबस्क्राईब पण करत जा, कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते, त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीच हरकत नसावी। आता हे आपण 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता हे आपण एक 2च मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती असंच वाफवून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। आता 1 ते 2 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती तेलावरती आपण छान परतून घेतलेलं आहे। आता जे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बनवलेलं आहे
त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे ह्याच्यामध्ये टाकायचं. पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये शक्यतो कमीच असू द्या, कारण असं रबरबीत मस्त चमचमीत मला असं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मी आता मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी बनवणार आहे आणि हे चमचमीत खारं वांग, मिठाचं वांग म्हणू शकता तुम्ही, ते एन्जॉय करणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा वाफवून घ्यायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता आपलं हे मस्त भरलेलं खारं वांग तयार आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेलच, तर बनवून पहा. हे तुम्ही पाहू शकता. हे झालं आपलं मसालेदार मस्त मिरचीतून बनणारं वांग. आपण मसाल्याने तर नेहमीच बनवतो, पण मिरचीचं खारं वांग तुम्ही एकदा करूनच पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका.